रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला। रावेरच्या नव्या नगराध्यक्षा म्हणून सौ संगीता भास्कर महाजन यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रावेर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। पदग्रहणानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नव्याने निवडून आलेले नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅली दरम्यान शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सौ संगीता भास्कर महाजन यांनी रावेरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला। त्यांनी सांगितले की रावेर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील। पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज लाईन तसेच इतर नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेचा संपूर्ण प्रशासन सज्ज राहील, असे त्यांनी स्पष्ट केले। या पदग्रहण सोहळ्यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नव्या नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार केला। फुलांचे हार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सौ संगीता भास्कर महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमाला नव्याने निवडून आलेले नगरसेवक राजेश शिंदे, अरुण अस्वार, अर्चना पाटील, सपना महाजन, जयश्री महाजन, योगिता महाजन, शाहीन परवीन सफदर खान, गणेश पाटील, राजेंद्र चौधरी, सीमा जमादार, नितीन भगवान महाजन, प्रमिला चुडामण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवकही या सोहळ्याला उपस्थित होते, ही विशेष बाब ठरली। कालच्या या सोहळ्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सर्व नगरसेवकांना आणि नव्या नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। रावेर शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। एकूणच रावेर नगरपालिकेच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात उत्साह, एकोपा आणि विकासाच्या आश्वासनांसह झाली असून येणाऱ्या काळात रावेर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे। अनवार अलीची रिपोर्ट। आज रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माजी सुनबाई संगीता भास्कर महाजन यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला आहे। त्याचप्रमाणे 2 डिसेंबरला या रावेर शहरामध्ये निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांना जनतेने भरभरून मतदान केले आणि आज पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक या विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। माजी आमदार अरुणदादा पाटील, सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, नंदूभाऊ महाजन, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांतजी बाविस्कर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात सरकार असल्यामुळे या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्यासोबत आमचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन हे सुद्धा या सरकारमध्ये आहे। आणि भारतीय जनता पार्टी व शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले। या ठिकाणी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणण्याचं म्हणजे जनतेने जो कौल दिला आहे, ह्या रावेर शहराचा विकासासाठी ह्या कौल दिलेला आहे। आणि 100% भारतीय जनता पार्टीचं केंद्रात व राज्यात सरकार असल्यामुळे आम्ही 100% नगराध्यक्ष व नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त निधी आणून या रावेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी करू। इलेक्शन येतात जातात, परंतु गाव एक पाहिजे, जनता एकत्र पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन आपण या शहराचा विकास करू आणि या गावामध्ये शांतता कशी नांदेल यासाठी आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि गावातील सर्व नागरिक मान्यवर यांच्या माध्यमातून या रावेर शहरासाठी काय केलं पाहिजे, कशी शांतता राहील यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू। अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बराचसा निधी आलेला आहे, येणार आहे। आता सध्या रावेर शहरामध्ये 42 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजनेचं काम हे सुरू आहे। त्याच्यानंतर भुयारी गटारीचा सुद्धा, अंडरग्राऊंड गटारीचा सुद्धा प्रस्ताव आहे, त्याचा निधी सुद्धा आता उपलब्ध होतो आहे। ही कामं करत असताना थोडा वेळ लागेल, परंतु 100% ह्या रावेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे ते 100% आम्ही जनतेचा विश्वास कधी मोडणार नाही। मी या ठिकाणी सर्व नगरसेवकाच्या वतीने आणि नगराध्यक्षाच्या वतीने परत एकदा सर्व जनतेचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. सगळ्या रावेरकरांना मला मदत केली, सगळ्यांचे आभार.